या ठिकाणी गौतमनगर म्हणून आमची लोकवस्ती आहे आणि 14 एप्रिल 1989 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीमध्ये ट्रक दुर्घटना झाली आणि त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आणि त्या दुर्घटनेमध्ये आमचे 42 बालक त्या ठिकाणी शहीद झाले, ज्यांचं वय होतं 2, 3, 4, 5 वर्ष। ते 43 बालक शहीद झाल्यानंतर आदरणीय त्या काळाचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब ते तात्काळ आम्हाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आले, परंतु सध्याचे मुख्यमंत्री ते आतापर्यंत परभणीत आले नाही, ही कुठेतरी आम्हाला खेदाची बाब वाटते। ते 43 बालक शहीद झाले, त्याच्यात काही जखमी झाले, त्या सर्व बालकांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी केलं, परंतु या आंदोलनामध्ये जे 2 माणसं आमचे शहीद झाले, लोकनेते विजय वाघमोडे आणि सोमनाथ सुरवंशी, आज 1 महिना उलटून गेला ताई, अजून या दोन्ही परिवाराचं पुनर्वसन या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं नाही, ते कुठेतरी आम्हाला त्या ठिकाणी खेदानं बोलावं वाटतंय। परभणी शहरामध्ये 1989 ला जी ट्रक दुर्घटना झाली त्यामध्ये RSS हात होता। 2003 मध्ये या ठिकाणी मोहम्मद मस्जिद आहे, त्या मोहम्मद मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला, 2 मुस्लिम शहीद झाले। अभिनव भारत या राजकीय त्या सामाजिक संघटनेचा त्यामध्ये हात होता, त्यांच्यावर कोणती कारवाई नाही आणि काल झालेली जी 10 तारखेची आहे संविधान शिल्पाची विटंबना आहे, या विटंबनामध्ये या ठिकाणी शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी सक्रिय होते, त्याच्यावर अजून कोणती कारवाई झाली नाही। तर या सर्व संघटनांवर बंदी घालण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय। माननीय राहुलजी गांधी साहेबांना सुद्धा आम्ही हे सांगितलं, चंद्रशेखर आझाद साहेबांना हेच सांगितलं आणि तुम्हाला पण आम्ही हेच सांगतो, कारण तुम्ही एका जाणत्या राज्याचे लेख आहेत आणि आमच्या सगळ्या परभणीच्या भावना तुम्ही माननीय पवार साहेबांना सांगून लोकसभेमध्ये या सर्व मुद्द्यावर तुम्ही चर्चा करता असं मला या ठिकाणी वाटतं। RSS, सनातन पर्व, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या सर्व जातीवादी संघटना या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत आणि 2024 मध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा नारा होता 400 पार आणि 400 पार झाल्यानंतर त्यांना कुठेतरी संविधान त्या ठिकाणी बदलायचं होतं, पण निवडणुका जवळ आल्यानंतर त्यांचा दुसरा एक प्लॅन होता की आम्हाला जर स्पष्ट बहुमत नाही मिळालं तर आमचा त्या ठिकाणी प्लॅन B सुद्धा तयार राहील आणि ते प्लॅन B चा हा मुद्दा आहे की संविधानाची प्रत्येक त्या ठिकाणी कुठेतरी विटंबना करायची आणि त्या ठिकाणी मनोवाद्या लोकांची त्या ठिकाणी माथ्यावर ओढवायचे आणि बहुजनांच्या मुलांचे माथ्यावर ओढवून जातीय दंगली निर्माण करायचा हा कुटील डाव या सर्व जातीवादी संघटनेचा आहे। हा सर्व डाव आपण या ठिकाणी वापरून घ्यावं। यादीत तुम्हाला काय बोलत नाही, महाराष्ट्राच्या जाणत्या राज्याचे तुम्ही लेख आहात, तुम्हाला सर्व गोष्टी अवगत आहेत, पण लोकसभेमध्ये ज्या वेळेस अधिवेशन सुरू होईल त्या अधिवेशनामध्ये तुम्ही अतिशय बारकाईने हे मुद्दे मांडले पाहिजे, एवढीच परभणीकरांच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि या सर्व RSS आणि त्यांच्या OPD संघटनावर बंदी घालण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा।